त्यांना आता मी कोकाटेंबद्दल बोलते आणि कोकाटेंचं एक पद काढून घेऊन त्यांना दुसरं पद दिलं गेलं, याला आपण कारवाई म्हणणार का? हा जेव्हा प्रश्न माझ्या पुढे आला तेव्हा मी असं ठरवलं, आपण कोण आहेत कोकाटे, कसे राजकारणात आले, या सगळ्या गोष्टी आपण बघू. एक शेतकरी आहेत असं दाखवलं जात आहे त्यांच्या ॲफिडेव्हिटवर. 2000 म्हणजे 1999 मध्ये ते राजकारणात आले. 2014चं त्यांचं जे ॲफिडेव्हिट आहे त्यात 6 कोटीची संपत्ती होती. 19 मध्ये ती 21 कोटीची झाली आणि 2024 मध्ये तब्बल 48 कोटीची या शेतकऱ्याची संपत्ती झाली. इतका चांगला कृषी मंत्री महाराष्ट्राला जर खरंच लाभला होता तर त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या याची गुरुकिल्ली काय आहे यशाची ती सांगणं गरजेचं होतं. पण तसं झालं नाही. त्यांना आपण जेव्हा बघितलं अधिवेशनात पत्ते खेळत होते, तर आता ही जी त्यांची कुंडली काढली आहे ती मी कशासाठी काढली आहे, मला असं वाटतं सगळ्या चॅनलनी याच्यावर स्पेशल कार्यक्रम करावा. आधी ते काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीमधनं शिवसेनेत गेले, मग ते नारायण राणेंना घेऊन बाहेर पडले, त्याच्यातनं ते परत काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेले, भाजपनी काही तिकीट दिलं नाही का काय वाट जे झालं ते, त्याच्यानंतर इंडिपेंडेंट म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि पुन्हा ते राष्ट्रवादीत गेले. म्हणजे कुठलीही विचारधारा नाही, कुठल्याही पक्षात टिकणं त्यांना गरजेचं वाटलं नाही, त्यांना आपलेपणा नाही, त्यांना देशसेवा तर मुळीच नाही. आणि अशा मंत्र्याला टिकवण्यासाठी अजित पवार म्हणजे ते काय फार 25 वर्ष त्यांच्या पक्षात काढलेत असंही नाहीये, पण आत्ताच्या घटकेला त्यांच्याकडनं एक मंत्रिपद काढून दुसरं दिलं, ज्याला आपण सामान्य भाषेत बदली म्हणतो, तर त्यांची बदली करण्यात आली आहे. ही कुठच्याही प्रकारची कारवाई नक्कीच नाहीये आणि ही झाली पाहिजे असंच माझं म्हणणं आहे. पण ताई कितपत योग्य वाटतं की जे खातं होतं ज्या खात्यावरती आरोप करण्यात आले होते आणि त्यामधून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे ही लावून धरलेली होती, तर सरकारमध्ये देखील काही जणांचं म्हणणं होतं की त्यांच्याकडून मंत्रिपदाचाच राजीनामा घेण्यात यावा, परंतु खातं बदलणं कितपत योग्य? मला तेच सांगायचंय की खातं बदलणं हा त्यातला मार्ग खरंच नव्हता. पण अजित पवारांनी एकाचा राजीनामा घेतला, शिंदेनी अजून कोणाचाच राजीनामा घेतला नाही, म्हणून आपण दुसरा राजीनामा घेणं योग्य होणार नाही असं अजित पवारांना वाटलं असेल. त्यात मी कालपासून दरेकर काय म्हणतायत ते ऐकतेय, रुपाली ठोंबरे ज्या आहेत त्या काय म्हणतायत ते ऐकतेय. त्याच्यात ते सरळ सरळ सांगतात आता याच्यात तुम्ही राजकारण करू नका, आता याच्यावर तुम्ही समाधान माना. म्हणजे आपण समाधान कशावर मानायचं हे सुद्धा आता दरेकर आपल्याला सांगणार आणि आपण गप्प राहायचं. तुम्ही आक्रोश करू नका, तुम्ही चिडू नका, आम्ही जे करू ते चुपचापपणे बघा, कारण 4 वर्ष आता आमच्याकडे राजकारण आहे, तुम्ही आमचं काहीच बिघडवू शकत नाही. पण ते एक विसरतायत की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्याच्यात मात्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही, शेतकरी तर मुळीच नाही. आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिपद हवं होतं, त्यांनी तसं लेटर देखील दिलं होतं अशी माहिती मिळते. तर एकंदरीत पुन्हा एकदा धनंजय मुंडेंसारख्या व्यक्तीला सुद्धा अजूनही इच्छा आहे की त्यांना मंत्रिपद मिळेल, यावर तुम्ही कसं बघता? मला धनंजय मुंडे सारखा मंत्री नको. मला वाटतं उभ्या राजकारणातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना तो नको असेल, कारण त्यांनी काय काय बीडमध्ये केलं हे आपण बघितलं. कराड सारखी माणसं जी त्यांचा राईट हँड होती, त्यांनी कशा मोठ्या प्रमाणात दहशत करून पैसे लुटून लोकांच्या जमिनी लुटून जे जमिनी देत नाहीत. आता महादेव मुंडे प्रकरण पण जे आलंय, जमीन दिली नाही म्हणून त्या माणसाला संपवून टाकलं, इतक्या क्रूरतेने संपवून टाकलं. मला तर एकानंतर एक संतोष देशमुख झाले, महादेव मुंडे झाले, त्यांच्यावर तब्बल 20 FIR आहेत आणि 20 FIRचा मी अभ्यास केला, तुम्हाला मी ते FIR सुद्धा दाखवते. सगळे अनकॉन्टेस्टेड डिसमिस्ड आणि त्याच्यावर पुढे कुठचीही कारवाई झाली नाही. अशी माणसं जवळ ठेवणारे धनंजय मुंडे हे राजकारणात बिलकुल आले नाही पाहिजेत. असा खरंच सगळ्यांनी वॉर्निंग हे मुख्यमंत्र्यांना दिलं पाहिजे. काय वाटेल ते झालं, तुमच्या ज्या इक्वेशन्स आहेत वाटेल ते झालं तरी धनंजय मुंडे पुन्हा राजकारणात आले नाही पाहिजेत.
मॅडम, वाल्मिकी कराड जे आहेत त्यांच्या संदर्भात कोर्टाने स्पष्ट झाले की ते मास्टर माइंड होते हत्येच्या मागे. मात्र याच वेळेला धनंजय मुंडे यांना पुन्हा दुसरी एक संधी दिली जाते. पक्षाकडनं कसं पाहता? मला असं वाटतं या राष्ट्रवादी पक्षाला जनतेची बिलकुल पडलेली नाहीये, जनतेच्या भावनेची पडलेली नाहीये. संतोष देशमुखांची जेव्हा पिक्चर सगळे ती हत्या कशी झाली त्याचे फोटो ज्या दिवशी बाहेर आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांना राजीनामा द्यायला लागला होता. पण आता कसं आहे की हे लोकांना सत्तेशिवाय राजकारणाशिवाय जगूच शकत नाहीत. ते असे माशासारखे असतात, तडफडतात ते त्याच्याशिवाय, आणि म्हणूनच त्यांना ते पद परत हवंय. आता ते पत्र त्यांनी लिहिलंय की नाही मला माहित नाही, पण जर लिहिलं असेल तर मुख्यमंत्र्यांना मला खरंच सांगायचं याद राखा, त्यांना जर तुम्ही परत राजकारणात आणलं ना तर बिलकुल जनता खपून घेणार नाही. मॅडम, मुख्यमंत्री स्वतः राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, स्वतः भ्रष्टाचाराविरोधात ते बोलत असतात, कारवाई करणार अशी ठाम भूमिका त्यांची असते. मात्र या सगळ्यांकडे कुठेतरी ते दुर्लक्ष करतात किंवा त्यांच्याकडे काही यावर पर्याय नाही, ते काही करू शकत नाही असं कुठेतरी दिसतंय का? याला जर ते मुख्यमंत्री राजकारणातली मजबुरी म्हणत असतील तर अशी मजबुरी जर तुम्हाला असेल आणि अशा मंत्र्यांना तुम्ही जर परत घेतलं तर महाराष्ट्राचा जो विश्वास आहे तो सगळ्यात त्याला इतका मोठा तडा जाईल की यापुढे तुम्हाला राजकारणात काय थारा मिळेल. म्हणजे आतापर्यंत तुमचं जे पहिलं इम्प्रेशन होतं ते हळूहळू खाली जात आहे. आता त्याला पूर्णपणे संपू नका अशी विनंती मी त्यांना करेन. मॅडम, योगेश कदम यांच्या विरोधात काही पुरावे घेऊन अनिल परब जे आहेत ते पत्रकार परिषद घेणार होते आणि ते पुरावे सादर करणार होते. मात्र त्यांचे काका, योगेश कदमचे काका अनिल परबांना भेटतात, सदानंद कदम, आणि पत्रकार परिषद रद्द होते. याच्याकडे कसं पाहता? मला आत्ताच्या घटकेला तेच वाटतंय की सुरेश धस हे जे आधी धनंजय मुंडेंविरुद्ध लढत होते त्यांना एकदा भेटायला प्रायव्हेट भेट झाली, आपल्याला कोणाला कळलं नाही. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले ते आपल्या कोणाला कळलं नाही. बावनकुळे बोलले म्हणून आपल्याला कळलं. तर याच्यात त्यांची जी साठगाठ असते की तू माझं सांभाळून घे, मी तुझं सांभाळून घेऊ, एकत्र मिळून राजकारण करू, अशातलाच काहीसा भाग आपल्याला अनिल परब आणि यांच्यात दिसला. तर त्यांचे जे काका त्यांना येऊन भेटले, मला असं वाटतं आत्ताच्या घटकेला हे सगळं बाजूला ठेवून ही सगळी जी मंडळी आहे ना दहशत करणारी, वाटेल ती कामं करणारी, कारण आत्ताच्या घटकेला योगेश कदमांविरुद्ध माझ्या कोकाटेंची केवळ बदली कारवाई नाही, अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायला हवा होता. अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आगामी निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे. पक्ष बदलीवरून या ठिकाणी अंजली दमानिया यांनी टीका केलेली आहे. अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायला हवा होता असंही त्यांनी वक्तव्य केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.